नमस्कार. वैशूज किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज अजून एक मस्त अशी हेल्दी अशी पराठ्याची रेसिपी घेऊन आलेली आहे. आता कधी-कधी ना घरात आता तर मी बनवलाय पराठा, तो म्हणजे माझ्या घरात भाजी काहीच नव्हती अवेलेबल, त्याच्यामुळे म्हटलं बनवूया आपण काहीतरी. ज्या आहेत भाज्या त्याच्यामध्येच बनवूया. भाजी म्हणजे फक्त गाजर आणि बीट होतं, त्याच्यामुळे म्हटलं त्याचाच आपण काहीतरी पराठा वगैरे बनवूया. आणि खरंच हेल्दी आहे, टेस्टी लागतो आणि असं झटपटही बनतो, जास्त वेळही लागत नाही. त्याच्यामुळे तुम्ही नक्कीच बनवू शकता. त्यानिमित्तानेच आपल्या भाज्या म्हणजे ज्या गाजर किंवा बीट म्हणा पोटात जातं, आपल्याही जातं आणि लहान मुलांच्याही जातं. मुलं तर असं भाज्या खायला बघत नाहीत, गाजर बीट तर कच्चं खायला बघत नाही. त्याच्यामुळे असे वेगवेगळी शक्कल लढवावी लागते की मुलं त्यानिमित्ताने भाज्या खातील. त्यासाठी मी काय केलेलं आहे, गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. गव्हाच्या पिठामध्ये मीठ टाकलेलं आहे चवीनुसार. त्याच्यानंतर ओवा हातावर चुरून टाकायचा आहे. लाल तिखट, हळद, त्याच्यानंतर थोडासा गरम मसाला टाकलेला आहे आणि थोडासा ना मी कांदा लसूण मसाला टाकलेला आहे. त्याच्याने थोडासा तिखटपणा येतो, कारण का माझं घरगुती जे तिखट आहे ना ते जास्त तिखट नाही आहे, त्याचा फक्त कलर येतो त्यासाठी. आणि इथे बघा मी गाजर किसून घेतलेला आहे, कांदा उभा चिरून घेतलेला आहे, बीट किसून घेतलेला आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे. कांदा वगैरे आहे तो ऑप्शनल आहे, तुम्हाला पाहिजे तर घेऊ शकता, नाहीतर नाही घेतलात तरीही चालेल. पण मी घेतलेला आहे आणि तोही उभा चिरून घेतलेला आहे. एक मीडियम साईजचा कांदा जो असतो ना तो मी उभा चिरून घेतलेला आहे मस्त असं. तुम्ही पाहिजे तर चॉपरमध्ये बारीक चॉप करून वगैरेही तसंही करू शकता, वापरू शकता त्याच्यामध्ये. मला असं उभा चिरून पाहिजे होता त्याच्यामुळे मी तसा घेतलेला आहे. आता ना काय करायचं आहे, पिठामध्ये सगळं टाकून घेतलेलं आहे. गाजराचा कीस, बीटाचा कीस. गाजर 2 होते मीडियम साईजचे, बीट 1 होता मीडियम साईजचा, त्याच्यानंतर कांदाही मीडियम साईजचा 1 होता. ज्या घरात अवेलेबल होतं ना त्याच्यापासूनच म्हटलं बनवूया काहीतरी हेल्दी असं आणि टेस्टीही लागतो. आणि आता हे सगळं कोथिंबीर वगैरे सगळं गाजर, बीट, कांदा वगैरे सगळं पहिले ना आपण पिठामध्ये छान चुरून घ्यायचं आहे, कारण का त्याच्यामध्ये पाणी असतं गाजरमध्ये, बीटामध्ये वगैरे. ते नंतर पाणी सुटत जाणार कांद्यामध्ये वगैरे ना, त्याच्यामुळे पहिले व्यवस्थित पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर थोडं पाणी टाकून आपण हे गोळा असा घट्टसर मळून घ्यायचा आहे. घट्टसर म्हणजे प्रॉपर असा घट्टसर होत नाही, कारण का त्याला नाही म्हटलं तरी पाणी सुटतं आणि थोडासा तो पातळसरच राहतो. प्रॉपर जसं आपला कोणत्याही पराठ्याचा किंवा कणिक मळली जाते ना तेवढं घट्टसर राहत नाही हे, कारण आणि त्याला रेस्टही द्यायची नाही, नाहीतर रेस्ट दिला तर ते पाणी होणार, पाणी सुटत जाणार, त्याच्यानंतर ते पचपचीत होत जाणार. मग ते लाटायला वगैरे खरंच खूप भारी जाणार. मग लाटायच्या ऐवजी ते थापायला लागणार, थालीपीठासारखे किंवा धपाट्यासारखं थापावे लागणार. तुम्हाला तसं पाहिजे तर तसंही करू शकता. मला इथे लाटायचं आहे त्याच्यामुळे मी इथे मस्त असं गोळा तयार करून घेतलेला आहे. थोडंसं तेल लावून छान असं गोळे तयार करून घेतलेले आहे. बघा गोळेही प्रॉपर असे नाही आहे शेपमध्ये, कारण का त्याला कांदा वगैरे मी उभा चिरून घेतलेला आहे ना त्याच्यामुळे. पण त्याच्यामध्ये काहीच प्रॉब्लेम होत नाही. सुक्या पिठामध्ये अशा पद्धतीने घोळवून घेतलं ना की ते व्यवस्थित नंतर लाटलं वगैरे जातं. मी इथे सुक्या पिठामध्ये गोळे तयार करून घेतल्यानंतर एक गोळा घेतलेला आहे, सुक्या पिठामध्ये घोळवून लाटून घेतलेला आहे. साईडला तवा गरम करायला ठेवलेला होता पॅन, त्याच्यावर मस्त असा आपण पराठा टाकायचा आहे. दोन्ही साईडने छान असा शेकवून घ्यायचा आहे. मग ह्याच्यावर तुम्ही तेल, तूप, बटर तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही लावू शकता. मी इथे तेलच लावलेलं आहे. दोन्ही साईडने मस्त असं दाबून कपड्याच्या साह्याने छान शेकवून घेणार आहे आणि त्याच्यानंतर मी इथे तेलच वापरणार आहे. आणि थोडंसं म्हणजे लाटताना थोडं सुकं पीठ जरा जास्त लागतं, कारण का ते पातळ होतं ना, मग ते लाटण्याला किंवा पोलपाटाला कुठेही चिकटणार, त्याच्यामुळे थोडंसं पीठ जरा जास्त लागतं. पण नंतर तेल वगैरे लावल्यानंतर ते व्यवस्थित निघून जातं सगळं. आणि ते बघा मी तेल लावायला घेतलेलं आहे. दोन्ही साईडने थोडंसं भाजून घेतल्याच्या नंतर आणि थोडं दाबून मस्त चमच्याच्या साहाय्याने आपण छान असा पराठा कुठेही कच्चा राहता कामा नये. आणि मी कांदा उभा अशासाठी म्हणजे टाकला होता ह्याच्यामध्ये की तो जसा असा भाजेल ना, तो भाजलेला कांद्याचा फ्लेवर जो येतो ना, गोडूळपणा वगैरे म्हणा, जसं आपण बिर्याणीमध्ये टाकल्यानंतर बघा तळून टाकल्यानंतर कसं त्याचा गोडूळपणा येतो, तसंच हा भाजून टाकल्यानंतर तो गोडूळपणा येतो ना, कुठेही कच्चा राहणार नाही याची आपण हे घ्यायची आहे, खात्री करून घ्यायची व्यवस्थित. त्याच्यामुळे छान व्यवस्थित भाजायचं आणि तो गोडूळपणा येतो, त्याच्यामुळे तो भारी लागतो. आणि म्हणून मी असा उभा चिरून घेतलेला आहे कांदा. दोन्ही साईडने मस्त असं तेल वगैरे लावून छान शेकून घ्यायचं आहे. आणि मुलांना आजकाल तर चीज खूप आवडतं, त्याच्यामुळे म्हटलं असं वरतून चीज टाका किंवा आतमध्ये स्टफ करू शकता. पण आतमध्ये प्रॉपर असं जसं आपण आलू पराठा वगैरे भरतो तसा तर ह्याच्यामध्ये भरता येणार नाही. फक्त लाटून वगैरे मध्ये थोडंसं चीज टाकून ना
नंतर स्क्वेअर शेपमध्ये आपण छान असं पलटून घेतलात तर तो छान लगेच मस्त असं आपला चीज आतमध्येही जाते. आणि इथे बघा गरम होते पराठे त्याच्यामुळे चीज लगेच मेल्ट झालेला आहे. आणि अशा पद्धतीने मी सगळे पराठे तयार करून घेतलेले आहे. आणि वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर गार्निशिंगसाठी टाकलेला आहे. आणि दिसायला इतका सुंदर दिसतोय आणि खायला खरंच खूप टेस्टी आहे. तुम्हीही नक्की ट्राय करा. कसा वाटला मग आजचा हा व्हिडिओ, आजची ही रेसिपी माझी. आय होप तुम्हाला आवडली असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.